आज या ठिकाणी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि रेसकोर्सवरती बाबासाहेब आंबेडकर 16 डिसेंबर 56ला येणार होते. त्याचं औचित्य साधून आम्ही 16 डिसेंबर ही तारीख ठरवली होती. तसं 6 डिसेंबरला लाखोच्या संख्येने लोक मुंबईमध्ये आलेच होते. तरी 16 तारखेला पण एक आगळंवेगळं असं महत्त्व असल्यामुळं 6 डिसेंबर तर आमच्यासाठी प्रेरणादायी शक्ती देणारा असा दिवस आहेच आहे. दुःखाचा दिवस आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे मोठं आयुष्यभर काम केलेलं आहे त्याची प्रेरणा जगवणार अशा पद्धतीचं ते काम आहे. आणि त्यामुळं आज या ठिकाणी ही धम्म परिषद ठेवण्यात आलेली होती. जगाला शांततेचा संदेश द्यावा. आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा. आम्हाला हिंसक क्रांती नको, आम्हाला शांती हवी. अशा पद्धतीचा संदेश देण्यासाठीच आजची परिषद ठेवण्यात आली होती. आणि ही परिषद टोटल नॉन पॉलिटिकल होती. समितीचा मी अध्यक्ष होतो, परंतु सगळा भिक्षू संघ, बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येनं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि जगात युद्ध थांबावं अशा पद्धतीची अपेक्षा करण्यासाठी आजची ही धम्म परिषद बौद्ध धम्म परिषद ठेवण्यात आली होती. मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरे हे 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. धारावींनी त्यांना अनेक वेळेला सहकार्य केलेलं आहे. धारावीचा आमदार बऱ्याच वेळेला शिवसेनेत निवडून आलेला आहे. आणि दादरच्या बाजूलाच असणारी धारावीची जवळजवळ वस्ती आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे राहतात त्याच्या बाजूलाच धारावी आहे. मी राहतो त्याच्या बाजूलाच धारावी आहे. आणि त्यामुळं धारावीचा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे. बिल्डर कोण आहे, काय आहे ते तर सरकार बघेल, परंतु हा नको तो नको अशा पद्धतीचा वाद न करता मला असं वाटतं की धारावीमधल्या लोकांना चांगलं घर मिळालं पाहिजे, पक्कं घर मिळालं पाहिजे. आणि लवकरात लवकर धारावीचा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे. एकतर माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हा प्रोजेक्ट 16,000 कोटीचा होता. आता तो एवढ्या कोटीवरती जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे यांची जी भूमिका जी आहे ती संशयास्पद आहे. त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका झोपडपट्टी या ठिकाणी कायमची राहावी, त्याचा विकास होऊ नये अशाच पद्धतीचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. त्यामुळं मला असं वाटतं की राजकीय विचार न करता अशा कामामध्ये, विकासाच्या कामामध्ये सगळ्यांनी एकत्रित असलं पाहिजे. आणि माननीय उद्धव ठाकरे यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी धारावीचा जो प्रकल्प आहे, धारावीचं डेव्हलपमेंट आहे ते होण्यासाठी त्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. नाही, त्यांचा विषय आढळलेला असेल. आमचा विरोध आहे तो झोपडपट्टीला विरोध आहे. म्हणजे झोपड्या त्या ठिकाणी न राहता तिथे बिल्डिंग उभ्या राहाव्यात. आणि कुणी बिल्डर असला तरी मला वाटतं की हे अदानी जे आलेले आहेत ते मला वाटतं या ठिकाणी अनेक लोकांनी टेंडर भरलेली होती. आणि त्याच्यामध्ये अदानींचं टेंडर हे थोडंसं जास्त फायदेशीर असल्यामुळं किंवा अदानी लवकर काम करू शकतील म्हणून त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. त्यामुळं अदानीला विरोध करणं म्हणजे धारावीच्या झोपडपट्टीला विरोध करणं आहे किंवा तो लवकर विकास होऊ नये अशी त्यांची भूमिका दिसते आहे. त्यामुळं त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करावा अशी त्यांना आमची विनंती आहे. सर हिंदी में बता दीजिए, आपने आज ये धम्म परिषद जो रखी थी इसका क्या एम था सर? हाँ, तो मतलब जो आज बौद्ध धम्म की जो परिषद आज हमने कॉन्फ्रेंस रखी थी उसके पीछे एक तो बाबा साहब अम्बेडकर जी ने इसी जगह पर 16 दिसंबर 1956 को बौद्ध धम्म की दीक्षा लेने का प्रोग्राम रखा था. उसके पहले 14 अक्टूबर 1956 को नागपुर के दीक्षा भूमि पर ये समारोह हुआ था. और उसके बाद बाबा साहब ने 16 दिसंबर तारीख तय की थी. लेकिन 6 दिसंबर को ही बाबा साहब अम्बेडकर जी का महापरिनिर्वाण हुआ, उनका देहांत हुआ. इसीलिए बाबा साहब अम्बेडकर जी ये धर्मांतर परिषद नहीं कर पाए थे. लेकिन आज हमने उसी तारीख को मतलब 6 दिसंबर को लाखों की संख्या में लोग शहीद उन पर आते हैं. लेकिन उसके बावजूद भी मतलब ये 16 तारीख को बाबा साहब का स्मरण करने के लिए, बौद्ध धम्म का विचार पूरी दुनिया तक पहुंचाने के लिए, जिस तरह रशिया यूक्रेन का युद्ध चल रहा है, इसराइल हमास का युद्ध चल रहा है, आतंकवाद, नक्सलवाद, माओवाद, इसी तरह की जो घटनाएं बढ़ती जा रही है, इसीलिए उसको रोकने के लिए हमें युद्ध नहीं चाहिए, हमें बुद्ध चाहिए, हमें हिंसक क्रांति नहीं चाहिए, हमें शांति चाहिए. इसके लिए मतलब आज का ये हमारा सम्मेलन था. तो इसीलिए बहुत सारे लोग महाराष्ट्र से मुंबई से आए थे और
इसीलिए मतलब शांति का संदेश देने के लिए और हम सब लोगों ने शांति का विचार मजबूत करने के लिए कोशिश करनी चाहिए, ये आह्वान करने के लिए आज की परिषद थी। जहाँ पे आप एक तरफ शांति की बात कर रहे हैं, वहीं पर आज उद्धव ठाकरे ने धारावी में एक मोर्चा निकाला कि धारावी डेवलपमेंट प्रोजेक्ट जो है नहीं निकलना चाहिए, अडानी के खिलाफ। मुझे लगता है कि अदानी का विरोध करना तो हर एक का अधिकार हो सकता है, लेकिन अगर एक बार अदानी को उसका कॉन्ट्रैक्ट मिला है तो अदानी का नाम अगर रिजेक्ट करते तो कोर्ट में तो जाएंगे। पहले हमको क्यों दिया था, फिर ये जो डेवलपमेंट कर सकता है आगे जा सकता है। इसलिए माननीय उद्धव ठाकरे जी को हमारा अपील है कि जरूर तुम्हें लोकतंत्र में मोर्चा निकालने का अधिकार है, लेकिन जल्दी धारावी का डेवलपमेंट करने के लिए मोर्चा निकालो। अदानी का कॉन्ट्रैक्ट रद्द करने के लिए मोर्चा निकालना, इसका मतलब धारावी का जल्दी डेवलपमेंट ना हो, ऐसी उनकी मनोकामना दिखाई देती है। तो इसीलिए अगर धारावी का डेवलपमेंट करना वो चाहते हैं तो कॉन्ट्रैक्टर कोई भी हो, लोगों को मकान मिलना बहुत बड़ा जरूरी है। और इसीलिए अदानी को मतलब प्रायोरिटी पर वो जो कॉन्ट्रैक्ट मिला है, जिस तरह अपन में BDD चचाल का जो अपन देखा है उसको टाटा को मिला है, उसके बाद चापुर जी पालन जी को मिला है, और दूसरा मतलब वो अलग अलग कंपनियों को मिला है। तो उसी तरह धारावी का जब निविदा मंगाई थी तब उसमें अदानी की निविदा में मजबूत कदम था, इसीलिए उनको मिला है। इसीलिए किसने बोला है इसीलिए उनको मिला है, ऐसा बिल्कुल नहीं है। इसीलिए माननीय उद्धव ठाकरे जी ने धारावी के इशू पर राजनीति नहीं करनी चाहिए। धारावी का डेवलपमेंट होना बहुत बड़ा जरूरी है, और उनको हमारा अपील है वो भी हमें साथ दीजिए। मतलब एकनाथ शिंदे और तुम्हारा नहीं पपटता होगा, लेकिन मेरे साथ कोई आपकी दुश्मनी नहीं है। मैं भी उधर रहता हूँ, धारावी के बाजू में आप भी उधर रहते हैं, तो अपने दोनों की जिम्मेदारी है धारावी का एक 4-5 साल के अंदर पूरा डेवलपमेंट हो और लोगों को पक्का मकान मिले, इसके लिए उनकी भूमिका होनी चाहिए। तो अदानी का कॉन्ट्रैक्ट रद्द करो, इसके लिए मोर्चा निकालना, इसका मतलब धारावी का डेवलपमेंट मत करो, ऐसा ही उनकी मनोभावना दिखाई देती है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।